योगेशाला तो टेलेंडर आहे आणि मिडल ऑर्डरचा फलंदाज अविनाश यावरती लक्ष असणार आहे. अविनाशवरती ऑन द स्ट्राईक फलंदाज लेफ्ट हँड बॅट्समन आहे तो आहे योगेश आणि तो आता नुकताच पहिल्या चेंडूला समोर जाणार आहे. चेंडू असणार आहे तो संजयचा, ज्याने 10 विकेट्स प्राप्त केले त्या टुर्नामेंटमध्ये. सकाळपासून तो विकेटसाठी पूर्णपणे विकेटचा पाऊस पडतो. तर संजय त्याला नक्कीच छानपैकी खेळावं लागेल आणि जर या विकेटची प्राप्त संजयने केली तर मी म्हणतो की सामन्यावरती पकड मिळू शकतो. आसंग पण नाही, त्या ठिकाणी डिक्लेअर्ड झोन मध्ये जातोय, सिंगलची प्राप्ती होते. लेग बाय का इशारा लेग किया बाय है का इशारा, yes. अंपायर ने। जी हाँ, क्योंकि गेंद बल्ले पर नहीं लगी थी, हाइट ज्यादा थी और एलबीडब्ल्यू का कोई प्रश्न उत्पन्न नहीं हो रहा था वहां पर। हालांकि गेंदबाज फिर भी थोड़े उत्साही नजर आए। ऐसी सिचुएशन में गेंदबाज उत्साहित नजर आएंगे ही। गेंद यदि बल्लेबाज के पैर पर या शरीर पर भी कहीं पर लगती है तो। अब 8 रन चाहिए, 11 गेंदें शेष। अगली गेंद दाहिने हाथ से राउंड द विकेट। आड़ी बैट से खेला हवा में, ओहो ये हाफ चांस था। गलत कहीं ना कहीं टाइमिंग रहा जंप का। मुझे लगता है कि ये कैच हो सकता था लेकिन कैच नहीं हो पाया। संजय ने कोशिश जरूर की थी, खुद से थोड़े से निराश है। 1 रन इस गेंद पर आ गया। स्कोर हुआ 29 रन 6 विकेटों के नुकसान पर। लो स्कोरिंग मैच, लेकिन यह मैच भी अभी भी रोचक स्थिति में बना हुआ है। दिलचस्पी अभी भी बरकरार है खेल में। 10 गेंदें शेष, भावाली टीम को चाहिए 7 रन। नक्कीच स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉडी बॅलन्स राखून अशा प्रकारची उंच झेपून झेल पकडणं नक्कीच कठीण असतं. कारण जेव्हा आपण रिलीज करतो चेंडू त्यावेळेला आपण अतिरिक्त जोर देत असतो आणि तो चेंडू नक्कीच जास्त सोल्डरचा वापरून टाकला होता संजयने. त्या कारणाने त्याला वेळ नाही मिळाला उचले घेण्यासाठी, अन्यथा झेल नक्कीच लपकला गेला असता त्याच्या सुरक्षित हँडमध्ये. परंतु जर त्याला महत्व नाही क्रिकेटमध्ये, जे तुम्ही आता कराल त्यालाच महत्व आहे. धावसंख्या आहे 29 लक्ष्य 36 धावांचं आणि आता अजून 7 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 10. ऑन साइडला चेंडू ड्राईव्ह होते, शॉर्ट मिड विकेट कव्हर करत सिंगल प्राप्त होते. ढुंड रे 6 जण चेंडू शोधतायत, परंतु त्यांना माहिती नाही ही महत्वाची धाव बहाल झाली, नक्कीच ते घातक सिद्ध होऊ शकते. धावसंख्या जाऊन पोहोचली 30 वर. और हम देख रहे हैं कि इस ओवर की शुरुआत में 12 गेंदों में 9 रन चाहिए थे। सिंगल बचाने की आवश्यकता, अभी भी वही आवश्यकता है, लेकिन सिंगल बचाने की कोशिश ज्यादा नहीं हो रही है। हम देख रहे हैं कि जो सर्कल के अंदर फील्डर्स है वो बिल्कुल एज पर है सर्कल के। अब थोड़ा शायद एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी को अंदर लाने का प्रयास हो रहा है। पॉइंट की दिशा में एक खिलाड़ी है बायत के बैट्समैन के लिए। एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी, उसको समझ में नहीं आ रहा है कि मैं कहाँ जाऊँ, कभी दाहिनी तरफ जा रहे कभी बाई तरफ जा रहे। अब शॉर्ट कवर में जाते हुए, तो वहां पर अब एक कैचिंग पोजीशन में, सिंगल सेविंग पोजीशन में खिलाड़ी कहा जा सकता है। नक्कीच अटॅकिंग फिल्डिंगची फार गरज आहे, जी पहिल्या चेंडूपासून करायची होती संजयला, परंतु नक्कीच उशिरा का होईना लक्षात आलं संजयच्या. पण ठेस लागले की माणूस शहाणा होतो, परंतु या ठिकाणी शहाणपणाचं लक्षण नाही दिसलं. चेंडू वाईट डिलिव्हर केला संजयने. प्रेशर घेतो संजय, फिल्डिंगची जमावट केली ऑफ साइडला आणि चेंडू टाकतो लेग साइडला. खराब गेंदबाजी इस बार, जो कि बहुत कम देखने को मिली है संजय द्वारा। स्कोर 31, मात्र 5 रन चाहिए जीतने के लिए। 9 गेंदे अभी भी शेष। फ्लिक किया हवा में गेंद, फील्डर है डिप में, लेकिन कैरी नहीं हुई गेंद और फील्डर को बीट करती हुई गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन, बहुत ही अच्छा स्ट्रोक योगेश के बल्ले से। थँक्यू डीजे. खूप छानपैकी चेंडूला हाफ वॉली घेतलं, बॉडी बॅलन्स खूप छानपैकी राखला आणि युवराज सिंग स्टाईलने फ्लिक केला चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर रिझन मध्ये. सुंदर चौकार मिळाला. त्याने झेलची दाट संभावना होती, परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर झेल निसटला आणि चेंडूने हुलकाने देऊन 4 धावांसाठी ते बाउंड्री गाठली. धावसंख्या स्कोर इज अ लेवल 36 रन बोर्डावरती पाहतो आपण. धावफलक माफ करा 35 आणि लक्ष्य 36 धावांचं ते सुद्धा पूर्ण झालंय. मॅच विनिंग स्ट्रोक स्ट्रेट डाव, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकाराने समाप्त करतोय. भावाले संघ या ठिकाणी विजय प्राप्ती करतोय. अभिनंदन. आणि यवई संघाचं अभिनंदन सुद्धा केलं जाणार आहे, त्यांचं कौतुक केलं जाणार आहे, त्याचं कारण की त्यांनी सुद्धा चांगला खेळ दाखवला. तर सेमीफायनल मध्ये धडक देतोय जय बजरंग भावाले ये संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मध्ये. कालच्या दिवसामध्ये एलकुंदे, आजच्या दिवसामध्ये येवई, तर उद्याच्या दिवसामध्ये कोण, आपण ते उद्या पाहणार आहोत प्रेक्षक. आपण मॅच समरी पाहताय तुमच्या स्क्रीनवरती. 4 विकेटनी विजय प्राप्त केला या ठिकाणी भावाले संघाने. 35 धावा उभा केल्यानंतर 36 धावांचं माफक लक्ष आणि ते लक्ष गाठलं सहजरित्या. असं वाटलेलं की क्लायमॅक्स होईल. मॅच मिस्टर अविनाश, प्लीज कम ऑन द स्टेज. 6 धावा देऊन
एका षटकामध्ये 2 विकेटची प्राप्ती करणारा अविनाश ठवते या सामन्याचा शिल्पकार. यू आर द मॅन ऑफ द मॅच.